गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. व्यक्तिमत्व विकास. फक्त पूजा अर्चा केल्यानेच व्यक्तिमत्व विकास होत नाही, तर तो आचरणातून वागण्यातून दिसतो व विकास पावतो. काही व्यक्ती कडक आचरण, शुद्धता व शुचिर्भूतपणा पाळतात. अशा व्यक्तीचे बोलणे इतके गोड, प्रासादिक व रसाळ असते की ते तासनतास श्रवण करावेसे वाटते. तर काही लोकांचे बोलणे इतके रटाळ असते की ताबडतोब कंटाळा येतो. श्री शंकराचार्यांचे वागणे इतके शुद्ध व पवित्र असते की प्रत्यक्ष भगवान शंकराचा वास त्यांच्यात आहे असे वाटते. त्यांना पाहिले की मनात आदरभाव निर्माण होतो व दर्शन घेतल्यावर प्रसन्नता वाटते. जर आचरण शुद्ध व कडक ठेवले तर वागण्यातून व्यक्तिमत्व निर्माण होते. अगोदर कर्तव्य लक्षात घ्या, पूजा अर्चा नंतर करता येईल. ज्ञानदेवांनी कोणाची पूजा केली? त्यांनी स्वतःचे कर्तव्य समजून गीता उत्तम प्रकारे सांगितली. भगवंत मुखातून उच्चारलेली मूळ संस्कृतात असलेली गीता महाराष्ट्रातील सामान्य लोकांना कळणार नाही, म्हणून अनेक उदाहरणे देऊन साध्या सोप्या मराठी भाषेत गीता समजावून सांगण्याचे महान कार्य केले, म्हणून लोक ज्ञानदेवांना देव मानू लागले. तुकारामांनी साध्या सोप्या मराठी भाषेत रचलेले अभंग व गाथा अलौकिक ठरली. ते वेदांताचे सार आहे असे लोक मानू लागले. तुकाराम महाराज श्री पांडुरंगाची पूजा करीत होते म्हणून श्रेष्ठत्वाला गेले नाही, परंतु त्यांचे श्रेष्ठ कृतीने, सेवेने श्रेष्ठत्वास गेले. तत्वमसी या महान वाक्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाचे पावित्र्य व उंची वाढवा. नेमके काय करायची गरज आहे हे लक्षात घ्या. हे जर समजले व कृती केली तर तुम्हाला कितीतरी पटीने समाधान मिळेल. ज्याने जाणले आहे त्याने इतर लोकांना सांगावे. ज्ञानाचा उपयोग दुसऱ्याला करून द्यावा. सत्कर्म करण्यास प्रवृत्त करावे. अशा रीतीने व्यक्तिमत्वाचा विकास होत राहतो. ज्याला अनुभव येतो तोच पुन्हा पुन्हा याविषयी तुम्हा लोकांना सांगतो. गुरु परंपरा ही मानवी नसून ईश्वरी आहे आणि ईश्वरानेच हे धडे घालून दिल्यामुळे किंवा ईश्वरानेच ही परंपरा चालू ठेवल्यामुळे त्याचे अनुकरण केले तर सर्वसामान्य मानव हा महामानवसुद्धा होऊ शकतो. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.